आपण पाहणार आहोत शरीराला खाज येण्याची कारणे. शरीराला खाज धूळ, परागकण किंवा अन्न पदार्थ किंवा औषधामुळे, ॲलर्जीमुळे शरीराला खाज येऊ शकते. कोरडी त्वचा, त्वचेतील ओलावा कमी झाल्यास आपल्याला खाज येऊ शकते. बुरशीजन्य संसर्ग, जर त्वचेवर लालसर डाग किंवा खाज असेल तर तुम्हाला खाज रेग्युलर येऊ शकते. घामोळ्या, गरमीमुळे त्वचेवर छोटे छोटे बारीक पुरळ येतात, यामुळे सुद्धा तुम्हाला घाम येऊ शकतो. किडे चावणे, डास, खटमल किंवा इतर कीटक चावल्यामुळे सुद्धा आपल्याला खाज येऊ शकते. साबण किंवा डिटर्जंटचा वापर, साबण किंवा डिटर्जंट आपण वेगवेगळे कोणते वापरत असो, जे आपल्या शरीराला चालत नाही असे साबण जर तुम्ही वापरत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या त्वचेला खाज येऊ शकते. स्ट्रेस किंवा मानसिक ताण, मानसिक तणावामुळे खाज निर्माण होण्याची दाट शक्यता. यावर घरगुती उपाय पुढील प्रमाणे: कोरफडीचा ताजा गर थेट त्वचेवर लावा, यामुळे त्वचेला थंडावा मिळेल व खाज काही प्रमाणात कमी होऊ शकते. नारळ तेल आणि हळद, नारळ तेलात मिसळून त्वचेवर लावा, यामुळे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी असते, त्यामुळे आपल्याला थंडावा वाटू शकतो व खाज कमी होऊ शकते. ओट्स बाथ, एका टबमध्ये कोमट पाण्यात ओट्स टाका आणि 15-20 मिनिट बसा, त्वचेच्या जळजळीत आराम मिळू शकतो. लिंबाचा रस, लिंबाचा रस अँटीसेप्टिक गुण असतात. थोड्या लिंबाचा रस खाज येणाऱ्या जागेवर जर लावला तर ते तुम्हाला थंडावा देऊ शकतं. गुलाब पाणी आणि कडुलिंब पेस्ट, कडुलिंबाची पानं वाटून त्यात गुलाब पाणी जर तुम्ही टाकले आणि ते त्वचेवर लावले तर तुम्हाला थंडावा मिळू शकतो. सदैव मीठ आणि कोमट पाणी, कोमट पाण्यात सदैव मीठ टाकून त्याने आंघोळ करा, यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. मग योग आणि ध्यान, तणावामुळे होणाऱ्या खाजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला योग करणं खूप महत्वाचं आहे. योग किंवा ध्यान हे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की तुम्ही जी कपडे घालता ती तुम्ही कपडे 1 किंवा 2 दिवस वापरू शकता, यानंतर तुम्ही ती कपडे चेंज केली पाहिजेत. तुमची जी घालणारी कपडे आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत, जे यामुळे तुमच्या शरीराला कोणतीही खाज येणार नाही. आणि जर तुम्हाला यामध्ये उपाय करून सुद्धा खाज आहे तशी जर राहिली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे.